कृषी विभागाचा जो काही प्रस्तावित आकृती बंद झाला आहे तो रद्द करण्यासाठी कृषी विभागातील सर्व संघटना जसे की महाराष्ट्र कृषी सेवा महासंघ हा एकत्रित येऊन तयार करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने रद्द करण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे टप्पे प्रस्तावित केले आहे। आजपासून आम्ही काळी फीत लावून काम करणार आहोत 24 ते 25 तारखेपर्यंत। त्यानंतर 27 तारखेपासून व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणार आहोत। त्यानंतर 28 तारखेला रात्री उशिरापर्यंत काम करणार आहोत। त्यानंतरनं चौथा जो टप्पा आहे आमचा 31 ऑगस्ट ते 1/9 पर्यंत आम्ही लेखणी बंद व सर्व बैठकांना बहिष्कार टाकणार आहे। आणि 5 नंबरचा जो मुद्दा आहे आमचा जिल्हा आणि आयुक्तालय स्तरावरती ठिय्या आंदोलन हे 2/9 ते 3/9 पर्यंत होणार आहे। शासनाने आता आमचा जो कृषी विभागाचा आकृतीबंध तयार केलेला आहे तो आकृतीबंध चुकीचा झालेला आहे। त्यामध्ये आमचे सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे पद कमी झालेले आहे। त्यासाठी आम्ही महासंघाच्या वतीने शासनास निवेदन देऊन आंदोलन पुकारलेलं आहे आजपासून। तर आम्ही त्याच्यामध्ये नवीन आकृतीबंध करताना काही मागण्या केलेल्या आहे। सद्यस्थितीत प्रस्तावित केलेला कृषी विभागाचा आकृतीबंध तात्काळ रद्द करण्यात यावा आणि महासंघास मान्य असलेली नवीन तज्ज्ञ समिती गठीत करून आदेश निर्गमित करावे आणि जुन्या समितीतील व्यक्तींचा त्यात समावेश करू नये। समितीने कृषी विभागाचा भविष्याचा वेध घेऊन दूरदृष्टीने कृषी क्षेत्राचा विकास, शेतकरी हित जपणारा आणि क्षेत्रीय यंत्रणेच्या बळकटी करणारा आकृतीबंध तयार करावा। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।